प्रभाकरजी पाटील आणि दिलीपजी पाटील सर्वांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक अशोकला सन्मानित करणार आहोत। सर्व मान्यवरांच्या शुभस्य आपण हे पारितोषिक देतोय। चांगला खेळ पाहायला मिळाला अशोकचा 22वा आणि अशोक तर संपूर्ण टीमने चांगला परफॉर्मन्स दिला। एमजी बासे पुढे जाताना तुम्हाला दिसतील 2 पॉइंट्स घेऊन। थँक्यू सो मच अशोक, थांबायचं आहे। चर्चा करूयात आपण अशोक यांच्या सोबत। मॅन ऑफ द मॅच मिळाले, आज वाढदिवसही आहे, 22वा फलकावरती तुम्ही जोडला गेला, परंतु 48 धावांची गरज असताना 5 षटकांची मॅच, 9 आणि 10चा मधला रिक्वायर्ड रेट, म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आस्किन रेट 10 पेक्षा खाली होता। गोलंदाजी इम्पॅक्ट करत होते आणि बॉलर्सने कमालीची गोलंदाजी केली आहे, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? संदीप आमचा मेन बॉलर होता आणि त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं आहे, तसं विनायक यांनी सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं। त्यांच्याकडून आम्हाला चांगलीच अपेक्षा होती बॉलिंगची आणि त्यांनी ती पूर्ण केलेली। काय म्हणाल, ज्या पद्धतीने टीमचा बॅलन्स दिसतो एमजी बासे संघाचा, त्या बॅलन्स बद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खूप चांगला बॅलन्स ठेवलेला आहे। मिलिंद आमचं स्पॉन्सर आहे, त्याने चांगलं नियोजन करून बॅलन्स ठेवलेलं आहे टीमचं। नक्कीच ऑनगोइंग मॅच देखील चालू आहे, तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा। चांगली खेळी अशोकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। ऑनगोइंग मॅच कडे वळत आहोत आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल कॉम्बॉक्स मध्ये देखील करूया चेंजेस जोडले जातील। या मॅचचा पहिल्या डाबामध्ये प्रवीणजी शिंदे, जबियात मैदानाच्या दिशेने धन्यवाद मोनिश। पहिल्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना अंश 18 स्पोर्ट्स विपक्ष, दुसऱ्या बाजूने नित्य वज्राई, या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना। नित्य वज्राई संघ इथून मात्र बॅटिंग करताना आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये दोन्ही संघाचा विचार केला तर एक एक सामना या दोन्ही संघांनी जिंकलेला आहे, त्यामुळे हे बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळेल। यावेळेला कुटप्याचा बॉल होता, बॅकफुट वरती गेले, पुलचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीप मिड विकेट मध्ये, सिंगल धाव मिळेल। टीमची धावसंख्या आपण पाहतोय, धावा धावफलकावरती जोडल्या जातात 5 धावा। नेक्स्ट बॉल, यावेळेला चांगला बॉल आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग ठेवून झालाय आणि चेंडूने बॅट मध्ये संपर्क नव्हता, डॉट बॉल आलाय। सन्माननीय दिलीपजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमरे मोटरचे चालक मालक आहेत। या वेळेचा बॉल अगदी पहिला तर मग आउट ऑफ दी लेग स्टंप, पंचांचा वाईटचा इशारा होईल। धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 6 धावा। या वेळेला थोडीशी लाईन बिघडली आहे, गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय गोलंदाज दिलेश चौधरी, 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। नेक्स्ट बॉल, ओ यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय काय ते पाहावं लागेल। यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल की एक्झॅक्ट बॉल कुठे ट्रॅव्हल झालाय, षटकारा करिता की चौकारा करिता। चला षटकार येईल, षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता मात्र 13 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय। बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश यांची आपण पाहतोय, चांगली बॅटिंग, जो विश्वास त्यांच्यावरती दाखवला गेला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहतोय। शेवटचा अंतिम बॉल आहे, नित्य वज्राई आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर मग टीम अंश 18 स्पोर्ट्स, दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप दमदार राहिला। यावेळेला कुटप्याचा बॉल बॅकफुट वरती गेले, त्यानंतर पहिला तर शफल होऊन आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळला जातो। या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येईल। चांगली बॅटिंग, षटकार चौकारांमध्ये डील केली जाते। पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 17 धावा, विकेट चालली नाही। वज्राई, नित्य वज्राई टीम साठी मात्र जमेची बाजू असेल, कारण विकेट आलेला नाही। या चांगल्या स्थितीमध्ये आता विचार विनिमय इथून करावे लागतील टीम अंश
18 स्पोर्ट्स या टीमला, कारण विकेट येणं गरजेचं आहे. विकेट जर आला नाही तर मग हाय स्कोरिंग सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. चला, कोणत्या प्रकारचा टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहताय समाप्त झालंय. दुसऱ्या षटकासाठी मात्र लगेचच गोलंदाज मार्गस्थ करा. साईनाथ येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय पहिलं षटक डावावरती राहिलंय. बॅटिंग करणारी टीम नित्य वज्राई चांगल्या स्थितीमध्ये आहे. जिथे आपण पाहिलं तर मग यज्ञेश यांची बॅटिंग खूप दमदार राहिली आणि त्यानंतर नंदू पाटील 2 बॉलचा सामना करत 5 धावांचे योगदान, 4 बॉल मध्ये 11 धावांचे योगदान दिले. ते मात्र यज्ञेश यांनी साईनाथ येत आहेत सेकंड ओव्हर करिता. या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस पाहतोय. BS बिग बॅश लीग 40+ हे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये आजमावतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने समोर यावेळेला लॉफ्ट केला. स्टँड इन डिलिव्हर, एक टप्प्या केरीज, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला, भोजन या ठिकाणी सुरुवात झाले. ज्याही खेळाडूंना जेवणाचं असेल त्याने जेवणासाठी जायचं आहे. या मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे टेबल्स लावलेले आहेत, तिथे आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आपण पाहतो 21. या वेळेला समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका आपण पाहिला. नंदू पाटील एक अनुभवी खेळाडू, त्यांच्या पाठमधून हा शानदार चौकार आपण पाहतोय. जे धानिव गावचे आहेत, खूप सारा क्रिकेट त्यांनी देखील खेळला. अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे. एक बाजूने गोलंदाज अनुभवी आहेत, दुसऱ्या बाजूने फलंदाज अनुभवी आहेत. परंतु नंदू पाटीलचा विचार केला तर मग चांगले बॅटिंग करतायत. नेक्स्ट बॉल साईनाथ यांचा. यावेळेला दुर्वल स्ट्रोकला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न समोर खेळले गेलेत. 20 पद बॉल लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकेल. 22 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल. हो हो, व्हॉट शॉट. बॅटचा फ्लो ओपन केला एक्स्ट्रा कव्हरला. काय जबरदस्त फटका खेळला गेला, नेत्रदीपक फटका. फुल्लर लेनचा बॉल आणि त्यानंतर बॅटचा चांगल्या पद्धतीने फ्लो ओपन करत असताना बॉलला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या भरारी गेल 26 या धावसंख्येवरती. व्हाईट यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज साईनाथने, परंतु त्यालाही पाठवलं गेले 4 धावांसाठी. दोन्ही फलंदाज चांगले लय मध्ये फलंदाजी करतायत. आता विचार विनिमय करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चांगली पार्टनरशिप होत असताना मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्युअरलेक खूप दूर अंतरावरती क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंडू क्रमांक आतापर्यंत विचार केला तर मग 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला टॉप एज आहे, फटका फसला गेलाय. इथे देखील पाहिलं तर सहज सोपा झेल धरती मातेला दान केलाय. जीवनदान मिळेल नंदू पाटीलला. जी गोलंदाजांना संधी निर्माण करून दिली होती ती संधी गमावली यष्टीरक्षकानं. चला, भोजनासाठी कोणाला जायचं असेल तर भोजनासाठी जाऊ शकता आपण, कारण या ठिकाणी जेवणाला सुरुवात केलेली आहे. या वेळेला देखील पाहिलं तर मग ऑनसाइडला खेळला गेलाय. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडासा फंबल पाहायला मिळालं. यस नो उत्तर पाहायला मिळालं. मात्र एक्झॅक्ट काय घडले देखील पाहावं लागेल. यस, 2 पंच चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस, बॅटला स्पर्श झाला हे सांगत असताना पंच 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. 2च्या मदतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आपण पाहू शकाल एकंदरीत 29-30 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक इथून पाहिलं तर मग 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्यात मात्र 13 आणि टोटल टीमची धावसंख्या पाहिली तर मग 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय नित्य वज्राईस स्पोर्ट्स. गोलंदाजी मार्ग वरती शशिकांत हुकमाडी आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये त्यांना प्रमोट केले गेले. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. नंदू पाटील स्ट्रायकर एंड वरती आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेटने, पहिलाच बॉल अगदी पहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेनं बॉलला ढकलला अलॉंग दी कार्पेटनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. जिथे सिंगल मिळते सिंगल देखील मिळवतात आणि जिथे मोठ्या फटक्यांची संधी मिळते तिथे मोठे फटके देखील खेळले जातात. सेन्सिबल क्रिकेट, शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे दोन्ही टीम अगदी आघाडीवर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील. उर्द विकेटने शशिकांतचा पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला अगदी पहिलं तर डीप मिड विकेट आणि स्क्युअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत सहजरित्या 2 दफा इथे पूर्ण करत असताना यत्नेश आहेत आणि त्यांच्या साथीने नंदकुमार पाटील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दफल करते 33 धावा. अगदी पहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये चांगली बॅटिंग या सलामीवीराकडून पाहायला मिळते. तर सुरुवात चांगली झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजांना एक नवसंजीवनी मिळणारा. बिग हिट केला यावेळेला अक्रॉस द लाईन. बिग 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 षटकार, व्हाट शॉट. अगदी मनगटी पॉवर, मनगटी दणका या ठिकाणी दाखवला गेलाय. 39 धावा दफलकावरती पाहायला मिळतील या षटकाराच्या मदतीनं. यज्ञेश आहेत 9 बॉल 25 धावांची बहारदार इनिंग पेश करत असताना नंदू पाटील त्यांना चांगले साथ देतात. 39 धावा या दफलकावरती जोडल्या जातील. शशिकांत हुकमाळी या गोलंदाजावरती देखील अटॅक केला गेलाय. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चांगल्या स्थितीमध्ये राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल फुलटॉस इथे देखील या वेळेला देखील ऑन साइडला चेंडूला उडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. समतोल आणि त्यानंतर कॉल कोऑर्डिनेशन अगदी योग्य होतं. त्याकरिता दोन्ही फलंदाजांचा योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 41 धावा चांगल्या स्थितीमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन ऑन साइडला. हाही फटका दमदार होता, परंतु या वेळेला ती चुकी होणार नाहीये आणि त्यानंतर यज्ञेश यांच्या खेळीचा अंत होईल. इथून मात्र पाहतोय पहिला धक्का बसत असताना आपण पाहतोय टीम नित्य वज्राई स्पोर्ट्स या संघाला. बॅटर नितीन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. योगेश या ठिकाणी मात्र बाधून मैदानाच्या बाहेर. त्यानंतर नितीन सोमण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. अखेरकार जी विकेट हवी होती ती मिळवले अंश 18 स्पोर्ट्स संघाने. धावसंख्येला लगाव लावण्याचा प्रयत्न इथून पुढे केला जाईल का पाहावं लागेल, कारण विकेट आली आहे. समोर खेळायचं होतं, स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाही. फाईन स्लिप आणि गली रिजन मध्ये बॉल सिंगल इथे मात्र मिळेल. लॉंग ऑफला खेळायचं होतं परंतु सिंगलला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या साह्यानं
42 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या मात्र 12 आणि त्याचबरोबर एक महत्वाची विकेट योगेश यांची विकेट आली आहे. 2 षटकाचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यानंतर टॉस केला जाईल पुढील मॅचचा. किल्ले घुमतारा श्री हनुमान घोटगाव विपक्ष MG पासे. किल्ले घुमतारा या संघाने एक सामना गमावलाय. MG पासे संघाने एक विजय आपल्या नावावरती केलाय. त्यामुळे आत्मविश्वास MG पासे संघाकडे असेल. परंतु किल्ले घुमतारा संघाला देखील इथून चांगला खेळ दाखवावा लागेल पुढील सामन्यामध्ये. त्यानंतर गावदेवी अकलोले आणि नित्य वज्राई. त्यानंतर अंश 18 स्पोर्ट्स विपक्ष MG पासे. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा पहिल्या तर 17, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12. जी धावगती पहिल्या षटकामध्ये होती ती धावगती कुठेतरी मधल्या काळामध्ये रोखली गेली. खरं तर योगेश चांगली फलंदाजी करत होते, त्यांना झेलबाद केलंय. जबाबदारी नंदू पाटील आणि नितीन सोमण यांची असेल. इथून मात्र या डावाला पुढे घेऊन जाण्याकरिता परंतु गेम प्लॅन्स इथून देखील केले जातील. टीम अंश 18 स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून दोन्ही संघांकडे आत्मविश्वास आहे. त्याचं एकमेव कारण दोन्ही संघांनी एक एक सामना आपल्या नावावरती केलाय. ज्या वेळेला तुमच्या वाट्याला पहिला विजय येतो त्या वेळेला तुमच्याकडे आत्मविश्वास हा भरलेला असतो. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल. पहिला बॉल अशोक जाधव. पहिलाच बॉल यावेळेचा पाहिला तर मिडलला होता आणि चेंडू इनफिल्डच्या हातमध्ये अडवला जाईल. अशोक जाधव सायमंड या नावाने ओळखला जाणार हा खेळाडू. अनेक सारे चढ उतार ज्या खेळाडूने पाहिलेत अशोक जाधव ऍज आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली आहे. अंश 18 स्पोर्ट्स या संघामध्ये मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. चांगला खेळ अशोक जाधवचा राहिला होता. पुढचा बॉल स्लाइस केला बॉलला. क्लास दाखवत असताना नंदू पाटील बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने आउटफील्ड स्लो आहे. धावा मिळतील त्या मात्र फक्त 2. परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग त्यानंतर स्लाइस करत असताना गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा इथे जरूर मिळतील. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 44. पहिला कुदरतचा पहिला बॉल 45 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती आणि त्यानंतर आपण 2 धावा येताना पाहतोय. अशोक जाधव विरुद्ध नंद कुमार पाटील. मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू असताना यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रन मिळेल. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जो टार्गेट हवा होता तो टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नित्य वज्राई संघ करतो. 50+, 60+ जाण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशोक जाधव पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. चांगला बॉल आहे. चांगली पिचिंग आहे. लाईन लेंथ योग्य आहे. सरप्राईज दिलाय. नंदू पाटील येणार. अगदी पहिलं तर मग हार्ड लेंथ होता. डॉट बॉलची सांगता होईल. अशोक जाधव या खेळाडूचा विचार केला तर मग पहिल्यापासूनचा विचार केला तर एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून नेहमी चर्चेत असणारा खेळाडू. समोर खेळले त्यावेळेला बॅकफूट वरती आले, मागे सरकले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जातील बॉल पर्यंत. एक सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 1च्या मदतीने 47. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण होत असताना नेक्स्ट बॉल अशोक जाधव. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक्स होता. गोलंदाजाने कॉल दिला आहे आणि इथून मात्र कॉटन बोल्ट. नितीन सोमण होतील बाद. दुसरा धक्का या ठिकाणी बसत असताना नित्य वज्राई या संघाला. अगदी पाहिलं तर मग रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. खूप दूरवरती चेंडूला ठेवला गेला होता. स्विंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर विस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर अशोक जाधवने टिपलेला झेल. वाह, लाजवाब कामगिरी. योगेश घरतने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अशोक जाधव राऊंड द विकेटने जातील. यावेळेला बॉलर बॅक ड्राइव्ह समोरच्या दिशेने खेळले. कार्पेटच्या साइड बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. एक सिंगल इथे आली आहे. इथून मात्र पाहतोय आपण षटक क्रमांक 4चा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जातात 48.
शेवटचा षटक शिल्लक आहे. यानंतर टॉस केला जाईल. किल्ले घुमतारा श्री हनुमान गुडगाव आणि त्याच्या विपक्षामध्ये एमजे स्पोर्ट्स बासे. अठ्ठेचाळीस धावा या दफळकावरती आपण पाहतोय. या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. उद्या देखील BS बिग बॅश लीग आपल्याला 40 प्लसच्या माध्यमातून पाहायला मिळेल. उद्या देखील मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 5 संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतील. खूप देखणं आयोजन, खूप चांगलं नियोजन, श्रावणजी ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण टीम वर्क आपण इथे खूप सारी मेहनत घेताना पाहतोय या स्पर्धेकरिता. शेवटचा षटक खूप महत्वाचा असेल. चला स्पीड अप करा. फिल्डिंग करणारी टीम अंश 18 स्पोर्ट्स. विनंती असेल आपल्याला की आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावा. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शेवटचा षटक टाकण्याकरिता गणेश येत आहेत. चला बोथ कॅप्टन यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे करणार, तर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. गणेश आले स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचा षटक घेऊन. योगेश घरत स्ट्रायकर एंड वरती. तर सलामीला आलेला फलंदाज नंदू पाटील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत. विशालजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. अनगाव गावचं युवा नेतृत्व आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातला पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल ओव्हर द विकेटने. गणेश यांच्या माध्यमातून स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय योगेश घरत. इनसाइड एज आतली कडा घेऊन चेंडू अगदी पहिला तर इनफिल्डच्या आतमध्ये अभिजित पाटील जे फिल्डिंग करतायत. अभिजित पाटील यांनी जर झेल टिपला तर मग विशाल म्हात्रे अनगाव यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल, जे एसटी रक्षण करतायत. सर्व स्वीज जबाबदारी खरं तर कर्णधार देखील आहेत, संघमालक देखील आहेत आणि एसटी रक्षक देखील आहेत. त्यांच्याकरिता ही सुवर्ण संधी आहे. विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 1000चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. स्ट्रायकर एंड वरती नंदकुमार पाटील. हो, या वेळेला बॉलला उडवलाय. क्रॉस बॅटेड फटका आहे आणि बॉलला पाठवलाय 6 धावांकरिता. A11 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नंदकुमार पाटील आज देखील 30 दहशत आणि तोच दरारा दाखवत असताना या मैदानाच्या आतमध्ये वॉट बॅटिंग. यावेळेला मात्र ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेनं अलॉंग दी कार्पेट न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि बघताच क्षणाला इथे मात्र चित्त्याची चपलाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली. जिथे संधी मिळाली त्याचं रूपांतर 2 मध्ये केलं. ही क्वालिटी क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सिंगल देखील घेतल्यात, डबल देखील घेतल्यात, मोठे फटके देखील मारले गेलेत. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 57 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र बॅटचा फ्लो ओपन करत असताना सिलिमिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल पासून रोखला जाणार नाही. 58 धावा इथे मात्र धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंग मधल्या. त्यानंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. किल्ले घुमतारा विपक्षामध्ये असेल एमजी पासे. गणेश पुढचा बॉल घेऊन. ओहो, फुल्लर लेनचा बॉल. यावेळेला यॉर्कर पद्धतीचा बॉल होता आणि तिथे मात्र यश वाट्याला येईल गोलंदाज गणेश यांच्या. त्याचं एकमेव कारण फुटवर्क नव्हतं योगेश घरत यांच्याकडे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 58. शेवटचा बॉल असेल टार्गेट सेट करणारा. या येणाऱ्या बॉलवरती धावा किती येतील हे देखील पाहावं लागेल. गणेश शेवटचा बॉल घेऊन येतील योगेश यांच्याकरिता. हाही बॉल सुरेख आहे आणि इथून मात्र पाहिलं तर मग फलंदाज होतील बाद. नंदकुमार पाटील शेवटच्या बॉलवरती होतील बाद धावचित स्वरूपामध्ये. त्यानंतर फर्स्ट इनिंग इथे मात्र कंप्लीट झाली. 58 धावा या फलकावरती जोडल्या गेल्या आणि विजयाकरता लक्ष गाठायचं 30 बॉल आणि 59 धावा.
पुढील मॅचचा आपण टॉस करत आहोत. एम जे पासे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आपण पाहू शकाल 2 हात करण्याकरिता किल्ले घुमतारा तयार असेल. टॉस साठी या किल्ले घुमतारा श्री हनुमान गोडगाव आणि एम जे पासेच्या टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय निवृत्ती लाटे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. जाऊयात टॉस आणि इथे मात्र आपल्या समवेत जोडले जात आहे टॉस करिता निवृत्ती लाटे साहेब, एक दानशूर आणि सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय. एक बाजूने आपण पाहतोय नाण्याच्या गुड मॉर्निंग आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय BS स्पोर्ट्स. चला, जेवणाचा कोणी बाकी असेल तर जेवण करण्यासाठी जाऊ शकताय, कारण भोजनाला या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने सुरुवात केलेली आहे. जेही संघ जेही खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण भोजन करून घ्या. जमियत मैदानाच्या दिशेने 30 बॉल 59 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. त्याच्या उत्तरामध्ये कोणत्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल पूर्वार्ध आपण पाहिलं आहे. उत्तराला इथून मात्र सुरुवात होईल आणि उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिलेश चौधरी आणि त्याचनंतर शशिकांत हुकमाळी
यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक रोहन पाटील सर यांना. प्रवीण सोबत प्रवीण, पण आता एक प्रवीण भोजनाकरता चाललेला आहे. खूप खूप धन्यवाद प्रवीण शिंदे, मॅन फ्रॉम मोरणी. आणि पहिला चेंडू, जोरदार प्रहार, निघून चाललाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला चुंबन घेत धरतीवरती दान होतोय. घडलंय काय तर इथून मात्र पाहायला मिळतील त्या धावा आहेत 2. डावाची सुरुवात दुहेरी या धावसंख्येने अंश 18 स्पोर्ट्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू जर आपण पाहिला तर एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या अंकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हुकचा फटका, चेंडू चाललाय निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार आपण पाहतोय. देखणा चिकना चौकार. फलंदाज शशिकांत चांगली फलंदाजी, चांगला अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण हेच प्रमुख धोरण इथून मात्र पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहिलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथून मात्र धाव जोडली जाते. एका धावेच्या बढतीनं धावफलक 4 या अंकावरती, सॉरी 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. फलंदाज बॅटिंग स्थानवरती शशिकांत हुकमाळे आणि दिनेश चौधरी हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुढे सरसावण, निघून चाललाय चेंडू, इन बिटवीन दी गॅप, सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. स्ट्रॅटेजीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र पुढे सरसावत बॅटची कडा आणि निसंदेहपणे पंचांनी बोट आकाशात वर केलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. गोलंदाज तयार. आपण पाहतोय नंदकुमार पाटील यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जी लाईन ऑफ अटॅक मध्ये दर्जेदार गोलंदाजी त्यांची यापूर्वी नेहमीच पाहायला मिळालेली आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न.
पुढचा चेंडू नंदकुमार पाटील यांचा, यावेळेस मात्र चेंडूला लॉप केलंय, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल तत्पूर्वी चेंडू मात्र म्हणतोय इट्स अ टाटा गुड बाय, जोडला जाईल तो चौकार, 4 धावा. चांगलं आक्रमण पाहायला मिळतं यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, कदाचित गेम प्लॅनिंगचा एक भाग असावा आणि त्या दृष्टिकोनातून हा वाईट चेंडू हाताळला गेलाय की काय असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती, आपण पाहतोय 17 या अंकावर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा लागली की काय, अगदीच दोन्ही पंच विचार विनिमय करतायत आणि योग्य तो निर्णय, योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो तुमच्या आमच्या करता अंतिम असेल. फलंदाज बाद आहे, विकेटचं पतन, कारण की चेंडू जो आहे तो बॅटला स्पर्श करून गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे इथून मात्र सुद्धा ते तपासलं गेलं, कारण की चेंडू टप्पा पडल्यानंतर वळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर बॅटची कडा आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन. गोलंदाज नंदकुमार पाटील यांची गोलंदाजी अतिशय धूर्त आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र षटक क्रमांक आपण पाहतोय, धावा आहेत फलकावरती 17. नवीन फलंदाज सुधीर पाटील आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संमिश्र पद्धतीची गोलंदाजी. गुड पीस ऑफ बॉलिंग, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं चेंडूला, चेंडू चाललाय निघून गेलाय सीमा पार, धावा मिळतात 4, चौकार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट आपण पाहतोय सुधीर पाटील. आता मात्र फलंदाजी करता आलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी त्याने साकारली होती 36 धावांची आणि आता मात्र सामोरा जातोय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज आलाय अच्युत भाई पाटील, चिंचगर गावाकडनं बिलॉंग करतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अनुभवाचे बोल काय असतात ते 40+ क्रिकेट मध्ये वारंवार त्याने पाहायला मिळत आहे. योगेश चौधरी मात्र आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आहे. योगेश घरत यांना सुद्धा आपण पाहतोय
मिस्टर फायर ब्रिगेड या नावाने त्यांना ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा शिरसाड अंबाडी हायवेवरती झाड पडतं तेव्हा मात्र चांगल्या रीतीने त्यांची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती अच्युतभाई पाटील. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल घेण्याचे कोणते प्रयत्न नाही. संतोष पांढरे याला जर आपण पाहिलं तर धाव घेण्याकरता इथून मात्र प्रयत्न तसूभरही दिसले नाही. जागचा हल्लेला सुद्धा नाहीये. अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू विसावेल असं त्याने विचार केला आणि तेच घडलं. गोलंदाज अच्युत पाटील मात्र नाराज, नंदकुमार पाटील सुद्धा नाराज आपल्याला पाहायला मिळाले. दीपक शेट्टी हे सुद्धा नाराज आहेत. नित्य वजराई स्पोर्ट्स दोस्ती ग्रुप आपण पाहतोय असं एक वेगळं नाव आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतोय. बघूया ग्रुप ए आणि ग्रुप ए मधनं कोणते दोन संघ आपल्याला क्रमांक 1 आणि 2 वरती पाहायला मिळतील. यावेळेस मात्र फटका चांगला आणि अगदीच जर आपण पाहिला तर यतीन पाटील याने क्षेत्ररक्षकाला सांगितलं झेल पकडायचं आहे, ही विकेट महत्वाची आहे आणि इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. काय सेलिब्रेशन आहे. तब्बल 9 क्षेत्ररक्षक एक जागी आलेले आहेत. कारण की या विकेटचं महत्व काय आहे प्रवीण हे सर्व क्षेत्ररक्षकांना माहिती आहे. त्यामुळेच जोरदार सेलिब्रेशन आपण पाहतोय. अशोक जाधव याला भोपळाही न फोडता डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जे नुकतीच नाणेफेक झालेली आहे. संघ आहे किल्ले गुंतारा श्री हनुमान घोडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये MG बासे. या दोन संघादरम्यान सामना पाहायला मिळेल आणि त्याच्या शेड्यूल मध्ये सामना क्रमांक 5 आहे आणि त्यानंतर अजूनही येणाऱ्या वेळेमध्ये हे 5 सामने आपल्याला अजूनही कंप्लीट करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. वेळ मात्र कमी आहे त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आजही त्याच आम ऍक्शनने गोलंदाजी आपण पाहतोय. अच्युत पाटील याची यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. यतीन पाटील यांचं बॅकअप. चेंडूची फेकी. धावा मिळत आहेत त्या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय. धावा आहेत त्या मात्र 24. मुकेश घरत नवीन बॅटर. मुकेश घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अच्युत पाटील याची मात्र दर्जेदार गोलंदाजी त्याच दृष्टिकोनातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला. यतीन पाटील चेंडूचा पाठलाग करतील. तत्पूर्वी चेंडू मात्र त्यांना टाटा गुड बाय बोलतोय की काय हे मात्र पाहावं लागेल आणि हो निघून गेला चेंडू सीमा पार. मिळतात धावा 4. चौकार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती अच्युत पाटील. अगदीच थोडीशी निराशजनक कामगिरी म्हणता येणार नाही पण क्षेत्ररक्षकाची हवी तेवढी साथ ही मात्र मिळत नाहीये. यतीन पाटील जीवाच्या आकांताने त्यांची धाव पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. यावेळेस मात्र काय घडलंय. सोपा झेल सुटलाय. अगदीच सोपा झेल. अगदीच सोपा झेल. क्षेत्ररक्षकाची चूक आणि इथून मात्र परिणाम भोगावा लागतोय. तो संघ आहे नित्य वजराई दोस्ती ग्रुप. या संघाला अच्युत पाटील पुन्हा एकदा निराश पाहायला मिळतील. या षटकामध्ये तब्बल 3 वेळा जी संधी चालून आली होती त्या संधीचं मात्र अपयश केलं असंच म्हणावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि अगदीच जर आपण पाहिलं प्रवीण चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाचा काही पाठलाग सोडायला तयार नाहीये. तो सांगतोय तू कुठेही जा मी तिथेच येईन. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 33 आणि जिंकण्याकरता धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडू
आणि 29 धावांची गरज आहे की काय हे इक्वेशन आम्ही आपल्यापर्यंत जरूर पोहोचवू. आता मात्र गोलंदाजी करता आणलं गेलंय द लिजेंड ऑफ कुडूस योगेश चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि यतीन पाटील पुन्हा एकदा वेगवान पावलांनी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर फायर ब्रिगेड मात्र काही चेंडू त्यांचा पाठलाग सोडायला तयार नाहीयेत. स्वतःवरती निराश जरूर आहेत पण प्रयत्न करावे लागतील. कदाचित हाताला फेविकॉल सुद्धा लावून घ्यावा लागेल पण झेल घेताना एकाग्रता खूप महत्वाची. योगेश चौधरी यांचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र फसवा चेंडू क्षेत्ररक्षक संतोष पांढरे याच्या माध्यमातून चेंडूची फेकी आणि घडलंय काय तर एक धाव इथून मात्र जोडली गेली आणि एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या मात्र 31-31. गोलंदाज तयार. शॉर्ट रनअपने गोलंदाजी योगेश चौधरी. दर्जेदार गोलंदाजी पण चेंडू मात्र पंचांच्या रेषेमधून मात्र कुठेतरी बाहेर पडलाय आणि त्याच दृष्टिकोनातून पंच दर्शवतायत इट्स व्हाईट बॉल आणि अवांतर धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू खडे प्रहार केलाय आणि घडलंय काय तर चेंडूला मात्र थांबवलंय संतोष पांढरे याच्या माध्यमातून. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर काय घडलंय हे पाहावं लागेल. फलंदाज बाद आहे. कोणता फलंदाज बाद हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं. तर मुकेश घरत याला डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 32 या अंकावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे आणि धावसंख्या 33 धावा. 5 फलंदाज बाद म्हणजे अर्धा संघ डगआउटच्या आश्रयाला गेलाय. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या मॅच मधली जर पकड मजबूत राहिली तर मात्र निश्चितप्रमाणे नित्य वज्राई स्पोर्ट दोस्ती ग्रुप हा संघ पॉइंट टेबल मध्ये सध्या तरी आघाडीवर पाहायला मिळेल. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर त्यांच्या पाठोपाठ संघ आपल्याला पाहायला मिळेल तो अंश 18 स्पोर्ट्स. आतापर्यंत 4 सामन्यापर्यंतचा लेखाजोखा आहे. कदाचित या सामन्यामध्ये विजय मिळवला तर फलंदाज अभिजित पाटील स्वतः संघ मालक. यावेळेस मात्र सूत्र स्वीकारली जातील का. फटका फसलाय. झेल सुटलाय. जीवनदान मिळत आहे. धाबा मिळतात त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही. रोखून धरलंय आणि या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या आहे 35 या अंकावरती आपण पाहतोय. संजय जयराम आणि त्याचप्रमाणे संजय यांचे भाऊजी यांनी भोजन वाढण्याचं काम अतिशय चोखरित्या बजावलंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाकडनं चूक. घडलंय काय तर अगदीच व्हॉलीबॉलचा खेळ आहे की काय. चेंडू निघून गेलाय सीमा पार. धावा मिळतात 4. बाईच्या स्वरूपामध्ये चौकार पाहायला मिळेल आणि या चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 39 धावा आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 9-8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. वॉड मॅच, वॉड क्रिकेट. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हाताळला जाईल योगेश चौधरी यांच्या माध्यमातून. वारंवार अपेक्षित कामगिरी पाहायला मिळत नाहीये. निराश कामगिरी पाहायला मिळते. नित्य वज्राई दोस्ती ग्रुप संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस मात्र वाईट चेंडू अवांतर 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या अंकावर. 40 रन्स ऑन द बोर्ड.
पुढचा चेंडू. यावेळेस मात्र हुकचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, झेल पुन्हा एकदा सुटतोय. प्रवीण आतापर्यंत किती झेल सुटलेले आहेत या इनिंग मध्ये, तर ते एकूण एकंदर जर आपण पाहिले तर 5 झेल सुटलेले, 6 झेल सुटलेले आहेत. दयनीय कामगिरी, निराश कामगिरी, दुर्दैव पाहायला मिळत आहे. 5 झेल सोडणं म्हणजेच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं असं म्हणायला हरकत नाहीये. पंढरी पाटील प्रतीक्षेमध्ये आहे. यावेळेस मात्र फसवी गोलंदाजी, निर्धाव चेंडू, डॉट बॉल, अखेर षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 18 धावांची गरज. रिमेनिंग 6 balls and 18 runs to win. सहा चेंडू आणि आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 18. 6 चेंडू 18 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. नितीन सोमण, प्रवीण शिंदे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. गोलंदाज नितीन सोमण यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. अगदीच जर आपण पाहिलं तर धावा ज्या आहेत त्या आता मात्र आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, नितीन सोमण चा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका देखणं आहे. यतीन पाटील त्या क्षेत्रामध्ये, कव्हर पॉइंटचं क्षेत्र, चेंडूची फेकी, धावा मिळतायत त्या एकंदर आपण पाहतोय त्या 2 आणि आता मात्र 5 चेंडू 16 धावांची गरज. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू कनेक्ट संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, निघून चाललाय चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. धावा मिळतायत त्या 2. अभिजित पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती एकंदर 45 धावा. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता राहिली ती मात्र 14. एक मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अंश 18 स्पोर्ट्स भरे. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू पुन्हा एकदा सांगतोय मी तुझा काही मात्र पाठलाग सोडणार नाही. आणि क्षेत्ररक्षकाचं नाव आहे योगेश घरत. योगेश घरत सुद्धा मनामध्ये विचार करतोय चेंडू का माझ्याकडे येतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, भोजनाला सुरुवात झालेली आहे. कोणाला भोजन करायचं असेल तर आमच्या मुख्य मंचाच्या मागे बसून भोजन करण्याची व्यवस्था आहे. निशुल्क विनामूल्य भोजन व्यवस्था आहे, तर आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. प्रेक्षकांची चांगली सोय इथून मात्र पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक राहिलाय आणि आता मात्र मॅच मध्ये हावी ठरतोय नित्य वज्राई दोस्ती ग्रुप संघ. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. पुन्हा एकदा झेल सुटेल आणि झेल क्रमांक 7 या सामन्यामध्ये सुटलाय. 7 झेल सुटलेले आहेत. अखेरचा एक अंतिम चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज.
नो चेंडू आला आणि एखादा षटकार जर आला तर मात्र काहीतरी जादू पाहायला मिळू शकेल, पण चमत्कार हे सुद्धा रोज रोज घडत नाही. आणि अखेर 7 झेल सुटल्यानंतर मात्र 8वा झेल पकडला गेलाय. नित्य वज्राई दोस्ती ग्रुप संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. वेलकम 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 मिस्टर आशिष पाटील, द मॅन फ्रॉम वारेट. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार एकंदर जर आपण पाहिलं तर निश्चित प्रमाणात गोलंदाजीचा बोलबाला मात्र चांगला राहिलाय.